नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम आर जोशी, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहे. या कोविडच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा या MCQ टाईप त्या ठिकाणी होणार आहेत. म्हणून मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील BEdच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर क्रमांक 202 ची 10 प्रश्नांची मार्गदर्शक क्यूबी आमच्या प्राचार्या डॉक्टर अनुराधा राऊत आणि आमच्या फॅकल्टी डीन डॉक्टर वैजंता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली आहे आणि ही आपल्यासाठी सादर करताना मला आनंद होत आहे. या ठिकाणी पेपर क्रमांक 202 असेसमेंट फॉर लर्निंग MCQ 10 प्रश्न मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला प्रश्न त्या ठिकाणी पहा. पहिला प्रश्न आहे, कागदविरहित कमी खर्चिक तात्काळ निकाल व कमी मनुष्यबळ लागणारी परीक्षा कोणती? पर्याय आहेत तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, ऑनलाईन परीक्षा आणि मुक्त पुस्तक परीक्षा. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑनलाईन परीक्षा. कारण तुम्हाला माहिती आहे की तोंडी परीक्षेसाठी त्या ठिकाणी खर्च जास्त येतो, प्रात्यक्षिक परीक्षेलाही खर्च येतो, मुक्त पुस्तक परीक्षेला सुद्धा त्या ठिकाणी कागद लागतात. या सगळ्या परीक्षांना मनुष्यबळ लागत असतं. पण ऑनलाईन परीक्षा असे असतात की जिथे कागद लागत नाहीत, खर्च कमी असतो, तात्काळ निकाल मिळतो आणि मनुष्यबळ हे त्या ठिकाणी कमी लागतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑनलाईन परीक्षा. त्या ठिकाणी उत्तर आहे ऑनलाईन परीक्षा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा. दुसरा प्रश्न आहे मध्यमान काढण्याचे सूत्र कोणते? आता त्या ठिकाणी मध्यमान काढण्याच्या 2 प्रकारच्या पद्धती आहेत. एक खुले प्राप्तांक दिलेले असताना आणि वर्गीकृत प्राप्तांक दिलेले असताना. आता इथे जर आपण त्या ठिकाणी पर्याय पाहिले तर हे सगळे पर्याय जे आहेत हे खुल्या प्राप्तांकाचे मध्यमान काढण्याचे पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे समेशन x डिवायडेड बाय n, दुसरा पर्याय आहे समेशन x डिवायडेड बाय d, तिसरा पर्याय समेशन x² डिवायडेड बाय n आणि चौथा पर्याय समेशन x + 1 डिवायडेड बाय n. आता हे सगळे खुल्या प्राप्तांकाचं मध्यमान काढण्याचं कोणतं सूत्र आहे मध्यमानाचं हे आपल्याला या ठिकाणी ह्या पर्यायावरून आपल्याला ओळखायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की मध्यमान काढताना सर्व प्राप्तांकांची बेरीज केली जाते आणि त्या बेरजेला सर्व प्राप्तांकांच्या संख्येनं त्या ठिकाणी भाग दिला जातो. म्हणून सर्व प्राप्तांकांची बेरीज जी असते ती समेशन x आणि त्याला सर्व प्राप्तांकांच्या संख्येने भागायचं म्हणजे n ने भागायचं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे त्या ठिकाणी समेशन x डिवायडेड बाय n. या ठिकाणी या प्रश्नाचं ते उत्तर आहे. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी मी एक उदाहरण त्या ठिकाणी दिलेले पहा. मध्यमान बरोबर समेशन x डिवायडेड बाय n आणि त्या सगळ्या प्राप्तांकाची बेरीज केलेली आहे आणि एकूण प्राप्तांकांच्या संख्येने त्या ठिकाणी भाग दिलेला आहे आणि मध्यमान काढलेला आहे. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ह्या की उत्तर समेशन x डिवायडेड बाय n. समेशन x डिवायडेड बाय d येणार नाही, d म्हणजे विचलन, x² येणार नाही आणि x + 1 डिवायडेड बाय n सुद्धा येणार नाही. म्हणून समेशन x डिवायडेड बाय n हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न जो आहे, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण किती क्षेत्रांमध्ये केले जाते? आता तुम्हाला माहिती आहे की उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न डॉक्टर ब्लूम आणि त्याचे सहकारी क्रॉथवॉल यांनी केला. त्याच्यानंतर क्रियात्मक क्षेत्रातल्या उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण डॉक्टर दवे यांनी केलेलं आहे. म्हणजे उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण त्या ठिकाणी किती क्षेत्रामध्ये केलं जातं हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पर्याय आहेत 2, 3, 4 आणि 5. तर उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण 3 क्षेत्रांमध्ये केलं जातं. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास, सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा हा 3 क्षेत्रांमध्ये होतो
आणि ती 3 क्षेत्र जी आहेत ती 3 क्षेत्र या ठिकाणी मी दाखवलेली आहेत. पहा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास 3 क्षेत्रामध्ये होत असतो. एक म्हणजे क्रियात्मक, बोधात्मक आणि भावात्मक. या तिन्ही क्षेत्रातील विकास म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास. म्हणून या 3 क्षेत्रातल्या उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण त्या ठिकाणी डॉक्टर ब्लूम, डॉक्टर क्रॉथवाल आणि दवे यांनी दिलेलं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे काय की उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण किती क्षेत्रात केलं जातं, तर उत्तर आहे 3 क्षेत्रामध्ये केलं जातं. म्हणून 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे. चौथा प्रश्न पहा, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हे डॅश स्वरूपाचे उद्दिष्ट आहे. पर्याय आहेत मूर्त, दूरगामी, तात्कालिक, विशिष्ट. आता मूर्त उद्दिष्ट म्हणजे त्या ठिकाणी ते प्रत्यक्षात अस्तित्वात दिसतात अशा पद्धतीने. जसं आता विद्यार्थी त्रिकोणाची रचना करतो, हे प्रत्यक्ष दिसतं म्हणून त्याला मूर्त म्हणतो, आणि जे दिसत नाही त्याला अमूर्त म्हणतो. आणि तात्कालिक म्हणजे जी लगेच साध्य होतात. तात्कालिक म्हणजे लगेच साध्य होणारी, की आपण शिकवल्यानंतर लगेच साध्य होणारी. जसं आता त्या ठिकाणी अणुसंरचनेतील त्या ठिकाणी मी मूलभूत कण शिकवले, मग विद्यार्थी अणुसंरचनेतील कणांची नावे सांगतो, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, म्हणजे हे त्या ठिकाणी तात्कालिक उद्दिष्ट झालं. विशिष्ट उद्दिष्ट म्हणजे काय, की वर्तन जे असतं विद्यार्थ्याचं, त्या विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये जे अपेक्षित वर्तन बदल होतात त्या स्वरूपात उद्दिष्ट लिहिणे म्हणजे विशिष्ट. पण व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास हे दूरगामी स्वरूपाचं उद्दिष्ट आहे, दीर्घ कालावधीनंतर साध्य होणारं उद्दिष्ट आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे दूरगामी, या ठिकाणी हे उत्तर या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, शैक्षणिक प्रक्रियेतील अंतिम पायरी कोणती? परीक्षा, नियोजन, मूल्यमापन, स्वाध्याय. आता तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला शिक्षकाला अध्यापनाचं 3 प्रकारचं नियोजन करावं लागतं. वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन. परीक्षासुद्धा एक मूल्यमापनाचा प्रकार आहे. परीक्षा म्हणजे त्या ठिकाणी एकदम म्हणजे सर्वच बाबींचं मापन होतं असं नाही. स्वाध्याय हे त्या ठिकाणी पाठ शिकवल्यानंतर किंवा एखादा वर्गाध्यापन केल्यानंतर त्या ठिकाणी स्वाध्याय दिले जातात, होम असाइनमेंट दिली जाते. आणि मूल्यमापन मात्र ही शैक्षणिक प्रक्रियेतील शेवटची पायरी आहे. पहिल्यांदा मापन केलं जातं, मूल्य निर्धारण केलं जातं आणि शेवटी मूल्यमापन ही या ठिकाणी पायरी येते. म्हणून शैक्षणिक प्रक्रियेतील अंतिम पायरी त्या ठिकाणी मूल्यमापन ही आहे. पुढचा प्रश्न आहे, पदनिश्चयन श्रेणीत पदांची संख्या कोणत्या प्रमाणात असते? सम प्रमाणात, विषम प्रमाणात, सम किंवा विषम, फक्त 4च. आता तुम्हाला माहिती की पदनिश्चयन श्रेणी हे निरीक्षणाचं एक साधन आहे. या ठिकाणी मी दाखवतो ते निरीक्षणाचं साधन. पहा, या ठिकाणी हे साधन आहे. या साधनामध्ये किती पॉईंट दिलेले आहेत? अतिउत्तम, उत्तम, सामान्य, खराब, बहुत खराब, म्हणजे हिंदीमध्ये दिलेली आहे. आणि ही याची एकूण पॉईंट जर आपण पाहिले तर विषम संख्येमध्ये 5. आणखीन एक त्या ठिकाणी आहे पदनिश्चयन श्रेणी, चांगला, मध्यम, निकृष्ट. त्या विद्यार्थ्याचा पाठ कसा झाला? चांगला, मध्यम, निकृष्ट, म्हणजे 3 बिंदूची श्रेणी त्या ठिकाणी दिली आहे. म्हणजे विषम प्रमाणात त्या ठिकाणी पदं दिलेली असतात. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे की पदनिश्चयन श्रेणीमध्ये पदांची संख्या कोणत्या प्रमाणात असते? समप्रमाणात नसते, सम किंवा विषमही नसते, 4च असतात असं नाही, विषम प्रमाणात त्या ठिकाणी पदं असतात. म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हा जो 7वा प्रश्न आहे, हा 7वा प्रश्न ग्रेडिंग सिस्टीमच्या बाबतीत आहे. CGPAचे विस्तारित रूप काय? आता तुम्हाला माहिती आहे की श्रेणी पद्धतीचा स्वीकार या ठिकाणी शासनाने केलेला आहे. विद्यापीठ स्तरावर सुद्धा आहे आणि शालेय स्तरावर आहे. आता CGPAचा अर्थ काय होतो की पहिला पर्याय क्युम्युलेटिव्ह ग्रेडिंग पर्सेंटाईल ॲव्हरेज, दुसरा कॅल्क्युलेटेड ग्रेड पॉईंट ॲव्हरेज, तिसरा आहे क्रेडिट ग्रेड पॉईंट ॲव्हरेज आणि चौथा आहे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे चौथा पर्याय आहे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. म्हणून हे चौथा पर्याय त्या ठिकाणी याचं उत्तर येईल. 8वा जो प्रश्न आहे
8वा प्रश्न काय, 54, 60, 45, 34, 56, 66, 70 या प्राप्तांकाच्या श्रेणीत 60 या प्राप्तांकाचे मध्यमानापासूनचे विचलन किती? पहिल्यांदा या ठिकाणी ह्या सगळ्या प्राप्तांकांचं विचलन काढावं लागतं. पर्याय दिलेले आहेत +5, -5, +7, -6. मग आता या ठिकाणी मध्यमान जे आहे ते कसं करतात मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी सुरुवातीलाच की मध्यमान बरोबर (x / n). या ठिकाणी सगळे प्राप्तांक घेतले 54, 60, 45, 34, 36, 66, 70 आणि त्याला भागिले एकूण प्राप्तांक 7. एकूण बेरीज झाली 385 भागिले 7 आणि उत्तर किती आलं 55. मध्यमान हे 55 आलं. आता विचलन कसं काढतात? विचलन काढण्याचं हे सूत्र आहे D = x - n. तर आता 60 या प्राप्तांकापासूनचं विचलन जे आपल्याला विचारलं होतं 60 पासून त्या ठिकाणी मध्यमान वजा जर केलं तर उत्तर आलं +5. म्हणून +5 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून या ठिकाणी 8व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे काय उत्तर आहे +5. पुढचा प्रश्न आहे आठवणे आणि ओळखणे या दोन प्रक्रियांवर आधारित प्रश्न प्रकार कोणते? पर्याय दिलेले आहेत बद्ध प्रश्न व मुक्त प्रश्न, ज्ञानात्मक प्रश्न व उपयोजनात्मक प्रश्न, प्रत्याव्हानात्मक प्रश्न व प्रत्यभिज्ञानात्मक प्रश्न आणि लघुत्तरी व निबंध वजा प्रश्न. तुम्हाला माहिती आहे की प्रश्नावली हे एक साधन आहे आणि प्रश्नावलीच्या द्वारे आपण माहिती गोळा करतो. त्याच्यामध्ये बद्ध प्रश्न आणि मुक्त प्रश्न, ओपन क्वेश्चन्स आणि क्लोज क्वेश्चन्स त्या ठिकाणी असतात. आता ज्ञान स्तरावर जे प्रश्न असतात त्यांना ज्ञानात्मक आणि उपयोजन स्तरावर जे प्रश्न असतात त्याला उपयोजनात्मक प्रश्न असे म्हणतो. प्रत्याव्हानात्मक आणि प्रत्यभिज्ञानात्मक हे दोन प्रकार जे आहेत ते आठवणे आणि ओळखणे ह्या दोन प्रक्रियांवर आधारित असलेले प्रश्न आहेत. लघुत्तरी आणि निबंध वजा प्रश्नांमध्ये आठवण्याचीच प्रक्रिया घडते, ओळखण्याची नाही. म्हणून तिसरा पर्याय या ठिकाणी राईट आहे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नांचे प्रकार कसे असतात ते दाखवतो. हे बघा, हे प्रश्नांचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. त्या ठिकाणी देणे म्हणजे त्या ठिकाणी आठवून उत्तर देणे, आठवणे, आणि निवड आणि ऑब्लिक ओळख म्हणजे निवडून त्या ठिकाणी ओळखून निवडायची त्या ठिकाणी प्रक्रिया घडते. म्हणून हे दोन प्रकार त्या ठिकाणी आठवणे म्हणजे प्रत्यावाहन आणि ओळखणे म्हणजे प्रत्यभिज्ञान. आठवणेमध्ये रिकाम्या जागा भरा, ओळखण्यामध्ये द्विपर्यायी प्रश्न, जोड्या लावा, त्या ठिकाणी अर्थाविष्कार करणे, बहुपर्यायी प्रश्न, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी येत असतात. म्हणून या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे 9व्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी काय की प्रत्याव्हानात्मक प्रश्न व प्रत्यभिज्ञानात्मक प्रश्न. आता 10वा प्रश्न त्या ठिकाणी आहे उद्दिष्टानुसार वर्गीकरण नसलेल्या मुलाखतीचा प्रकार कोणता? निदानात्मक मुलाखत, औपचारिक मुलाखत, उपचारात्मक मुलाखत, संशोधनात्मक मुलाखत. आता उद्दिष्ट जी आहेत निदानात्मक मुलाखतीचं उद्दिष्ट निदान करणे, उपचारात्मक मुलाखतीचं उद्दिष्ट उपचार करणे आणि संशोधनात्मक मुलाखतीचं उद्दिष्ट संशोधनासाठी माहिती गोळा करणे हे 3 आहे. औपचारिक मुलाखत याच्यामध्ये येत नाही. म्हणून हा जो प्रकार आहे, हा जो पर्याय आहे हे त्या ठिकाणी उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण या सगळ्याविषयी माहिती त्या ठिकाणी मिळवलेली आहे. परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट विशेष धन्यवाद.